ऐन गणेशोत्सवात लाल परीची चाकं थांबतायत। एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन सुरू होत आहे। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी होतीये। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समितीकडून बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे। गणेशोत्सवाकरता अवघे काही दिवस उरलेले आहेत। लाखो चाकरमानी हे गावाकडे निघतायत आणि त्याच वेळी मात्र लाल परीची चाकं थांबताना दिसतायत। आजपासून बेमुदत धड आंदोलनाचा एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा आहे। प्रलंबित मागण्यांसह शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही वेतन मिळावं ही प्रमुख मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांची आहे। त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात एसटीची सेवा बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। राज्यभरातील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। नागपूरहून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोडले जातील। मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणाचा देखील आपण आढावा घेणार आहोत, कारण मुंबईतून सुद्धा अनेक चाकरमानी सध्या गावाकडे निघतायत। थेट जाते नागपूरला ज्ञानेश्वर यांच्याकडे। ज्ञानेश्वर, अनेक एसटी कर्मचारी तुमच्या समवेत आता या क्षणी आहेत। 7 वाजता आहेत आणि अर्थातच या आंदोलनाला सुरुवात होतीये। काय परिस्थिती आहे नागपूर आगारामध्ये? अगदीच लागवी नागपूरच्या मी आता गणेश पेठ या मुख्य बसस्थानकावरती आहे। सकाळच्या वेळी जर या ठिकाणी पाहिली तर मोठी वर्दळ जी आहे ती प्रवाशांची या ठिकाणी असते। दूरपर्यंत प्रवास करण्यासाठी प्रवासी या ठिकाणी गर्दी करत असतात। मात्र आज जो आहे तो या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी सुकसुकाट जो आहे तो पाहायला मिळतोय। कारण की सर्वसामान्य प्रवाशाची पहिली पसंती जर बघितली तर आपण लाल परीला जे आहे ते प्राधान्य देत असतं। मात्र आज एसटी कर्मचारी जे आहेत ते आपल्या विविध मागण्यांना घेऊन जे आहे या ठिकाणी राज्यभरामध्ये आंदोलन पुकारले। त्यामुळे लाल परीची चाकं कुठेतरी थांबल्यामुळे या ठिकाणी प्रवाशाची हेळसांड नक्कीच होताना पाहायला मिळते। नागपूरच्या बसस्थानकावर माझ्या मागे दृश्यात जर तुम्ही जर पाहताल तर अनेक प्रवासी जे आहेत ते नियमितप्रमाणे जे आहे ते बसस्थानकावरती लाल परीची वाट पाहत आहे। मात्र लाल परी जे आहे ते त्यांना वेळेवर मिळत नसल्याने या ठिकाणी त्यांची हेळसांड होताना आपल्यासोबत जे आंदोलक कर्मचारी आहेत ते कर्मचारी नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल सर, आजपासून तुमचं जो आहे ते बेमुदत संप असणार आहे, आंदोलन असणार आहे, त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे शासनाला नोटीस दिलेली होती आणि आमच्या ज्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित आर्थिक व महत्त्वाच्या ज्या प्रश्न होता ते सोडवण्यासाठी आम्ही आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 9 आणि 10 जुलै 2024 रोजी आम्ही त्यावेळेस तिथे आंदोलन केलेलं होतं आणि सरकारला आम्ही त्यावेळेस नोटीस दिलेलं होतं की बा आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तातडीने सोडवण्यात यावा व आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात यावा। परंतु शासनाने तेव्हाही काही म्हणजे धोरण आखलेलं नव्हतं आणि मग त्याच्यामुळे आम्ही 9 ऑगस्ट म्हणजे जो क्रांती दिवस आहे, क्रांती दिनी आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलेलं होतं, त्यापर्यंत नोटीस दिलेली होती। परंतु 9 ऑगस्टच्या अगोदर 7 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने कॅबिनेट मीटिंग घेतली आणि त्यामध्ये आमच्या मागण्या सकारात्मक दृष्टीने आम्ही पूर्ण करू, तुम्ही 8 दिवसाची आम्हाला मुदत द्या अशी त्यांनी विनंती केली होती। त्या अनुषंगाने आम्ही आमचं पुन्हा पोस्टपोन केलं आणि मग 3 सप्टेंबर रोजी आम्ही पुन्हा ती नोटीस मध्ये आम्ही जाहीर केलं। एक महत्त्वाचा विचार आहे सर की आजपासून तुमचं बेमुदत हे आंदोलन असणार आहे। आज सकाळपासून आपल्या बसस्थानकामधून इथून किती गाड्या निघाल्या किंवा निघाल्या नाही? ज्या नाईट आउटला ज्या आलेल्या होत्या, रात्री मुक्कामी आलेल्या होत्या बाहेरगावच्या गाड्या, त्या 1-2 गाड्या निघालेल्या आहेत। बाकीच्या कोणत्याही गाड्या इथून निघालेल्या नाही आहेत आणि निघणारही नाही आहेत, कारण की आमच्या मागण्या ह्या आहेत, ह्या रास्त आहेत आणि त्या पूर्ण होणं फार गरजेचे आहे। आमच्या कितीतरी दिवसापासून ज्ञानेश्वर आगारातून एकही गाडी सुटणार नाही असा पवित्रा या ठिकाणी आता नागपूर आगारातून घेण्यात येतोय। तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। मुंबईला जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आज 3 तारीख आहे, अनेक जण गणेशोत्सवाकरता कोकणात जात आहेत। अर्थात 7 तारखेला गणपती बाप्पांचं आगमन होतंय घरोघरी। त्यापूर्वी मात्र काही दिवस आधी अनेक चाकरमानी कोकणाची वाट धरत असतात। आज अनेक जण कोकणात जाण्यासाठी निघतील, पण इथं मात्र लाल परीची चाकं थांबवण्यात आलेली आहेत।
कारण गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। मुंबईच्या आगारात काय परिस्थिती आहे? निश्चित आजपासून लाल परीची चाकं थांबलेली आहेत। एसटीच्या कृती समितीने आंदोलन येते बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे। मी सध्या परळ एसटी डेपोपाशी आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय सकाळपासूनच काही गाड्या आहेत त्या बाहेर निघाल्यात, मात्र मोठ्या प्रमाणात आता एसटी ज्या आहेत त्या या डेपोमध्येच आहेत। मात्र एकूणच सकाळच्या वेळेस जे चाकरमानी मुंबईहून आपल्या गावाच्या दिशेने निघतात किंवा मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होते, आपल्या कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी ही कर्मचाऱ्यांची होत असते। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर शुकशुकाट आपल्याला सध्या सकाळी 7 वाजता या परळ डेपोमध्ये पाहायला मिळतो। परळ डेपो हे मुंबईमध्ये असलेलं डेपो आहे, त्यामुळे या ठिकाणी वर्दळ ही प्रवाशांची जास्त असते। मात्र आज कुठेतरी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे काही प्रवासी हे परळ डेपोकडे येऊ शकले नाहीत का त्यांनी येणं पसंत केलं नाही, अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी दिसतंय। दरम्यान आज खरं तर या आंदोलनाला सुरुवात होणाऱ्या सर्व जे बस स्थानक आहेत, जे एसटी कृती समितीचं ज्या ठिकाणी प्राबल्य आहे ते चक्काजाम होऊ शकतात, अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे। मात्र जे रात्री आलेल्या बसेस आहेत त्या या ठिकाणून सुटताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत लागवी। निश्चित स्वप्नील आणि ज्ञानेश्वर, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या संदर्भात अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।